हिंदुत्ववाद्यांना बरे दिवस आले आहेत आणि पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा जनतेच्या सुद्धा लक्षात आलेला आहे. शरद पवारांनी कायम आंबेडकर आणि फुले यांच्या नावाचा वापर केला, राजकारणासाठी वापर केला, परंतु त्यांचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये सोयीचं तेवढंच घेतलं आणि अडचणीचं असेल ते सोडून दिलं. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे पट्टशिष्य, कायम शरद पवारांच्या पुढे एक पाऊल राहणारे. शरद पवारांनी जर अफजल खानाला क्लीन चिट दिली तर जितेंद्र आव्हाड औरंगजेबाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात. शरद पवारांनी एक केलं तर जितेंद्र आव्हाड दोन करतात. सकाळ संध्याकाळ जितेंद्र आव्हाडांच्या तोंडी फुल्यांचं नाव असतं, परंतु अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांनी असा काही कारनामा केला की फुलेंचा स्वर्गस्थ आत्मा निश्चितपणे कळवळला असेल. आपला विचार आता पुढे कोण नेऊन जाणार असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असेल. आव्हाडांनी ठाण्यामध्ये तुळजाभवानीचं मंदिर बांधलं. या मंदिरामध्ये तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा शरद पवारांच्या हस्ते संपन्न व्हावा असा घाट घातला.